पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांची आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते। यावरून अनेक मतभेद झाले। अखेर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या संदर्भातील परिपत्रक काढले असून महाविकास आघाडी म्हणून स्थानिक नेत्यांशी चर्चा करण्याचे आदेश दिले आहेत। या संदर्भातील सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा पुढील काही दिवसात होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर सर्वत्र युती आणि आघाड्यांच्या चर्चांना वेग आलाय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मतभेद पाहायला मिळाले। प्रशांत जगताप यांनी मांडलेल्या भूमिकेला पक्षातूनच विरोध होता। पुण्यातील राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षातील एक गट अजित पवारांसोबत युतीसाठी आग्रही होता। त्यानंतर पक्षात पडलेल्या या मतभेदाच्या फुटीवर शरद पवार अंतिम अखेर आज परिपत्रकाद्वारे निर्णय जाहीर करण्यात आला आहे। राज्यातील प्रत्येक शहर व जिल्ह्यातील कार्यकारिणीने निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून लढण्यासाठी मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू करावी असे आदेश प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिले आहेत। त्यामुळे आता तसेच युती किंवा आघाडी यासह निवडणुकीबद्दल इतर माहिती देण्याचे अधिकार फक्त जिल्हाध्यक्षांना व शहराध्यक्षांना देण्यात आले असे देखील परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात अंतर्गत मतभेद असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत। पक्षाचे नेते आणि पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षात एका गटाने थेट अजित पवारांसोबत युती करावी यासाठी जोरदार आग्रह धरला होता। पुण्यातील राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या चर्चा सुरू आहे की पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मांडलेल्या भूमिकेला पक्षातूनच विरोध होत आहे। या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री पक्षाची बैठक झाली असून बैठकीत ठराव करण्यात आला आहे की पुणे शहराचा निर्णय हा शरद पवार आणि सुप्रिया सुळे व शशिकांत शिंदे यांना आहे। पवार साहेब जो काही अंतिम आदेश देतील तो अंतिम असेल असे जाहीर करण्यात आले होते। अखेर आज या संदर्भातील परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।